शंकर अय खरंच तुला ते दिसलं होतं काय काय तिथं? अय सध्या मला बोलायची क्षमताच नाही. अरे मग कर आराम. अवघड झाली राहतोय परिस्थिती. सांगितलं होतं नका जाऊ रे, तुम्ही नका जाऊ, ऐकत नाही रे तुम्ही आजकालच्या जमान्यातले लेकरं तुम्ही मा बापाचं पुढं ऐकणार आहेत रे. तुम्ही काहून असं करता? सांगितलेली गोष्ट कधी बी एकदा ऐकत जावा मोठ्या माणसाची, पण तुम्ही नाही ऐकत. आता झाली ना लेकराची हालत खराब. मग आता काय चुकलं, करू त्याला मी? जाऊ दिलंय. रागात मी त्याला जाऊ दिलंय. मग चुकलं. आता चुकलं आणि आता इथून पुढं नाही आता बघतोच ना मी काय आहे, काय नाही तर. आता त्याला दवाखान्यात घेऊन जा. हा, जसं गेला ना तसं माझ्या लेकराला तू नीट करून दे बाबा. हा, होईन बरं होईन. मग सोन्यासारखे लेकरू आहे बाबा, नको जाऊ म्हणलं तर ऐकलं नाही. आमुषा पौर्णिमा बघत नाही तुम्ही, उडबुद्धीचे आजकालचे पोरं. तुम्ही कशालाच काय मानित जाऊन नाही. दे आई. बळी तुम्हाला सगळं सोयीस्तर खुर्चीवर बसून सांग बाबा. माझी मनस्थिती बरोबर नाही राहिली. चल चला कर आराम जा. आनंद त्याला दुखणं. आता कोण नीट करायचं? हे कोण घालायचे दवाखान्यात पैसे? हो चालेल तर तुम्हाला रे. मी म्हणलं होतं तुला. सांगितलेलं ऐकत कोण नाही तुम्ही? त्याला ना पोराची ती हालत खराब तो. लय समजत होतो मी त्याला, त्याने ऐकलंच नाही. मग ऐकत ना म्हणून तुम्ही काय मनातच मन मानी करायची का? अरे माणसाच्या अंगात थोडी सहनशक्ती पाहिजे. त्याला म्हणलं होतं मावशी की जाऊ नको, हा पण काय ते भूतच बघायचं म्हणत होता. मग आमचे तिथे भांडणं झाले. त्याला म्हणलं जाय तू, तुला जायचं असलं तर. हा मी चाललो घरी. मग तो गेला निघून. त्यात नंतर तो चक्कर येताना पडलेला दिसला, ते धरलं त्याला, हा डायरेक्ट इकडे आणलं घरी. हा मग आता याला राहू द्या, मला आता घरी जायचंय, बांधकाम चालू आहे, ते मदत करायला जायचं, जावं लागेल मला लगेच. येतो मी, मला जावं लागेल. चहा घेऊन जा ना आता. नाही आता ते जाणील बोल लागेल खरं शंकर. असं घरात जानी येतो मी, लवकरच येतो भेटायला वापस. हा बरं, काळजी घे. येतो मावशी. हा जपून जा. हा कुठे गेलता रे? 2-3 दिवस झाले, काय पत्ता नाही, काय नाही. कसं वळा तुला, काय नाही, काही भानगड कळा ना. ते 2-3 दिवस मावशीकडे गेलतो. काय जाणील मावशी सोडायला. काय नाही, काय करतो त्या मावशीचं काम. मला काय बोल ना का, माझ्या डोक्याला आधीच ताण आहे. हा डबा झाला का आई? डबा नाही झाला अजून. तिकडे जा ना बाबा, मला अंग करू दे जरा कामा सुद्धा नाही. जातो ना, थांबा ना. जा लवकर, मी डबा येतो. घेऊन या. हा डबा घेऊन येतो. चालू जा, राहणार. शेळ्या पाणी पाहिजे, ढोरं पाणी पाहिजे. हो. नाही ना आवरला अजून डबा भरते. चला मग लवकर. तुम्हाला यायचं हा, शेतात? यायचं डबा घेऊन पुढं. हा. लवकर जा, जा. डबा जा, घेऊन मी येते, येतो या बा. मागून बघा. बा. बळी काय बळी? नाना हा बोला ना, या. बळी कुठे गेला? ते गेले वावरात आता, त्याला वावर धरला आता. काय सांगायचं त्याला? काय नाही, भेटतो मी त्याला हा बरं बरं बरं, ते गेला, जा आता. ठीक आहे. हा, या मग. अंकल रानात आलतो चक्कर मारायला. पाणी बिणी पिणं. हा.
काय रे बळी हा 4 दिवस झाले तुला येऊन एखादा फोन तर करायचा. 4 दिवसापासून आलाय तू गावात. मी तुझ्या घरी आलो होतो सकाळी. अरे काय सांगू यार विज्ञान तुला. ते शंकरला भूत भूत दिसा लागलं नसतं, त्याला घरी नेऊन सोडलंय म्या. म्हणलं इकडं काम आहे, मी जाऊन येतो. आता ते बघावं लागेल आपल्याला काय मिळेल काय नाही त्याचा. बघू आपण काहीतरी त्याचं. भूताचं राहू दे बाजूला. तुझं काम काय करतो, जॉब काय करतो, तब्येत वगैरे चांगली बनवली तू. आता तब्येतीचं काय आहे, मी कामाला गॅरेजवर आहे ना, माहित नव्हतं का? नाही ना, आम्हाला कोणी सांगितलंच नाही तर काय. नाना त्यांनी सांगितलं नाही. सांगितलं नानाला त्यांना तू सांगितलं तर माहित होईल ना त्यांना पण. अरे तू घरी गेलात नसशील माझ्या कधी. विचार ना, सकाळी जाऊन अरे. आलो घरून मी. मग आज मी आलो म्हणून तू घरी गेला. वय विज्ञान हा तू काम काय करतो? काय नाही, आपला फोटो स्टुडिओ आहे छोटासा. असं आहे का? आणि नाव काय स्टुडिओचं? वेदिका फोटोग्राफी. अच्छा. अय यार विज्ञान काय? मग एक काम करावं लागेल का तुला? काय सांग ना. ते शंकरला सदा भूत दिसत होतं, त्या भूताचं आपल्याला पाहायचंय. पाहू थांब. 4-5 दिवसांनी मोठी आमुष्य आहे, त्यावेळेस पाहू आपण करू काही. बरं बरं. आपल्याच हातात आहे. पाहू 4-5 दिवसांनी. काय टेन्शन नाही, होईल. बरं बरं. अरे लय टाइम झाला राव इथं. मला ढोरं पाणी पाजायला सांगितलेलं आहे नानाने. चल नानाकडे जायचं आपलं. चल बरं. पाणी बिणी पिऊ आपण. सॉरी यार विज्ञान, मला तुला बोलायला यायचं होतं घरी, पण टाइमच नाही बोलला मला. बस काय या गणगणित. जाऊ दे, त्याला काय एवढं मजाक मध्ये म्हणलो तुला. मला माहिती ना, तू आल्यावर येणारच असतो, येतच असतो. चल बळी, येतो, काम आहे जरा. बरं बरं ठीक आहे. भेटू नंतर. हा हा. आला का? हा ना ना डबा कुठं ठेवलाय? त्या झाडाखाली, त्या झाडाखाली जा. नाना घरी चाललो मी घरी. अरे ते बळीचं काय मेळ लागा ना. रानात आलं की रानातून पळतोय आणि घरी आलं की घरून पळतोय. काय त्याच्या मनामध्ये काही समजा ना बा. अहो त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी गुंगून असन. मग काय सांगत ना, काहीतरी बोलात ना. हा आला का? बरा आला. दिवसभर पता नाही, डबा खाल्ला सारा. मी काय सरकीचा पाला खाऊ का काम करून त्या खुरपून? हा एवढं तर डोकं नाही. परेशान करायला माणसं घरात. नाना तुम्ही सरकीचा पाला का नाही तर चिचीचा पाला का, मला काही घेण देण नाही. शब्बास पोरे. अरे मी भरपूर डबा पाठवला होता ना, पण हा दोघांनी खायचा ना अर्धा. पण असं मला लय भूक लागली होती ना. मग काही काम आलं तर विचार करायचा ना. हा बळी बस बर तू इथं. तुझ्या डोक्यामध्ये काय गुणगुण आहे काय नाही आम्हाला तरी कळू दे थोडं. काही नाही माझ्या डोक्यात गणगण. कस काय नाही, तू घरामध्ये नीट वागा ना. हो नाना हा. ते भूताला कसं बोलते होय? भूताला भूत पाहायचं काय तुला? मग भूतात लिंबू घ्यायचं आणि लिंबू असं पाहायचं. ते तुटून पडलं तर तिथं भूत. हा तुला दिसाल आणि तुला पाहायचं काय भूत? नाही नाही मला नाही पाहायचं. हा कसं विचारतोय. निघ मूर्ख बाई इथं. उठ बाय पण येऊ नको घरी आता. अरे निरण जेवण तर करून जाय ना. आज जाऊ दे, आता जेवण करू दे मला. थकवा आला आता. आता ते गेला ना बिगर भाकरीचा. जाऊ दे चल, 12 वाजता ये. करतात त्याच्या माग. भाकर वाढू नको, पाणी नको देऊ चला त्याला. मग तुम्हाला जेवण देते मी. अरे इथंच बसू, खाऊ दे. इथं नाही घरात चल.